ठीक आहे. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलंय? वी टॉक्ड अबाउट बेसिक्स ऑफ प्रोग्रामिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डेटा टाइप्स बघितले, डिफरंट डिफरंट डेटा टाइप्स. त्याच्यानंतर आपण कंडिशनल ब्लॉक्स बघितले. मग आपण बघितलं लूप्स. ठीक आहे. लूप्स बघितले. आय नो या 4 व्हिडिओ आपण हिंदीमध्ये घेतलेल्या, बट ठीक आहे. तेवढं तर समजतीलच प्रत्येकाला. ठीक आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स डिस्कस करणार. आता नॉर्मली ज्यावेळेस आपण इफ आय ओपन अप माय इकडे नवीन फोल्डर क्रिएट करूया. फंक्शन्स, एक्झाम्पल्स आणि आपला पहिला एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करूया आपण. आता इकडे एक फाईल क्रिएट करतो, नॉर्मल वेलकम डॉट पी वाय म्हणून. ठीक आहे. जर मला एखादी गोष्ट प्रिंट करायची, लेट्स से प्रिंट. आता या प्रिंटमध्ये लेट्स से हाय म्हणून प्रिंट करायचा. ठीक आहे. या प्रिंटमध्ये मला हाय म्हणून प्रिंट करायचं. सो इफ आय रन दिस प्रोग्राम, सीडी कुठे आपण लिहिलं, फंक्शन एक्झाम्पल पायथन 3 आणि त्याच्यानंतर आपल्या वेलकम डॉट पी वाय. हा बेसिकली एकदाच आपल्याला ही गोष्ट प्रिंट करून. आता हे जर मला डबल करायचं, 2 वेळेस करायचं, सो इकडे मी काय करू शकतो, आय कॅन जस्ट कॉपी दिस, पेस्ट करूया. ठीक आहे. पेस्ट केलं. अगेन इफ आय रन दिस, 2 टाइम इकडे झालं. त्याच्यानंतर अजून एकदा मला पाहिजे. सो असंच मी मल्टिपल टाइम एक गोष्ट मी प्रिंट करू शकतो. लेट्स से की 5 टाइम्स मी इकडे प्रिंट करतोय एखादी गोष्ट. सो आय कॅन यूज दिस वे. एक सिंगलची प्रिंट स्टेटमेंट आपण यूज करू शकतो. मल्टिपल टाइम्स आपण ती इकडे लिहू शकतो. सिंपलची गोष्ट आहे, बाकी काही एक आपण डिफरंट नाही करत आहोत. प्रिंट ही एक कमांड किंवा प्रिंट यूज करतोय आपण, प्रिंट फंक्शन बेसिकली, आणि त्याच्या आतमध्ये ही स्ट्रिंग पास करतोय. डबल कोट्समध्ये ज्या पण गोष्टी आहेत त्या आपण स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. सो इकडे एक पर्टिक्युलर गोष्ट आपण मल्टिपल टाइम्स करतोय, बट इथे सिंटॅक्स रिपिटेटिव्ह झालाय. दिस वन इज रिपिटेटिव्ह, दिस वन इज रिपिटेटिव्ह, दिस वन इज ऑल्सो रिपिटेटिव्ह, दिस वन इज ऑल्सो रिपिटेटिव्ह. ह्या गोष्टी आपण रिपीट केलेल्या आहेत. ठीक आहे. या गोष्टी आपण रिपीट केलेल्या आहेत. आता जसं आपल्याला राहुलने सांगितलं की कोणतीही गोष्ट जी रिपिटेटिव्ह आहे ती गोष्ट जर आपल्याला एका पर्टिक्युलर ब्लॉक मध्ये ठेवायचे, ब्लॉक ऑफ कोड, तर आपण त्याला फंक्शन मध्ये टाकतो. आता फंक्शन मध्ये काय होतं की एक जी गोष्ट आपण, लेट्स से की वी आर डुईंग समथिंग, ठीक आहे, किंवा सम टास्क, हा एक टास्क करायचा आहे मला. हा टास्क जो आहे तो मला रिपिटेटिव्ह वेळेस जर मला परफॉर्म करायचा आहे, तर मी ह्याला एका फंक्शनच्या आतमध्ये टाकेन. त्याला मी फंक्शनच्या आतमध्ये टाकेन. आता हे जे फंक्शन आहे, सगळ्यांनी दिवाळीला वगैरे साचा यूज केला असेल, की त्याच्यामध्ये आपण काय करतो की बाबा हा जो साचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं इनपुट द्या, त्याचं काही ना काहीतरी. जर चकलीचा साचा असेल तर ऑब्व्हियसली चकलीचंच आउटपुट येणार आहे. दुसरा कोणता साचा असेल तर अगेन त्या प्रकारेच आपल्याला ते आउटपुट मिळेल. म्हणजे बेसिकली एक आपण टेम्पलेट बनवून ठेवलंय. हे टेम्पलेट काय करतं की बाबा जे पण इनपुट आपण ह्याला देणार आहोत ते इनपुट यूज करून तो एक सर्टन आउटपुट आपल्याला देतो. हे माझं झालं इनपुट, इट कॅन बी एनिथिंग, आणि एक सर्टन आउटपुट आपल्याला देतो. सिमिलरली पायथन मध्ये जे फंक्शन किंवा जे मेथड, युजली काही लोक फंक्शन बोलतात, काही लोक मेथड बोलतात. फंक्शन किंवा मेथड हा काय की सर्टन ब्लॉक ऑफ कोड, सर्टन ब्लॉक ऑफ कोड, ज्याने आपलं काही ना काहीतरी काम होते. सर्टन थिंग्स विच इज डुईंग सर्टन थिंग्स, विच इज डुईंग सर्टन थिंग्स. आता आपल्या केसमध्ये मी इथे काय बोललो की मला एखादा टास्क परफॉर्म करायचा. आता मला कोणता टास्क परफॉर्म करायचा होता की मला फक्त एक सिंपलशी स्टेटमेंट परफॉर्म करायची. आता ह्याच्यासाठी पहिला तर अगेन गोइंग बॅक टू बेसिक्स, आपल्याला त्याचं ग्रामर माहिती असलं पाहिजे. ग्रामर म्हणजेच काय की बाबा आपल्याला त्याचा सिंटॅक्स माहिती असला पाहिजे. आणि हा सिंटॅक्स आपल्याला जर माहिती असेल तर आपण इझिली एक फंक्शन लिहू शकतो. आता इकडे जर बघितलं ही डॉक्युमेंटेशन, अगेन आपली जी गिटहब वाली URL आहे त्याच्यामध्ये ही अपडेट करून टाकेन मी. सो आता पहिलं तर आपल्याला सिंटॅक्स बघायचं. सो सिंटॅक्स आय जस्ट कॉपी फ्रॉम हिअर आणि त्याचा सिंटॅक्स बघूया. ठीक आहे. आता हा सिंटॅक्स आहे. हा सिंटॅक्स मध्ये पहिला जो वर्ड आहे, पहिला जो आपला वर्ड आहे विच इज अ DEF, दॅट इज अ डेफिनेशन. काही डेफिनेशन, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव, त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट इकडे, कोलन, आणि मग इथून चालू न करता कोड. अगेन आपण या आधीच्या सेशन्समध्ये पण बघितलंय, जिकडून माझी
एक पर्टिक्युलर इफ एल्सची पण असू दे, फॉर लूपचे असू दे, वाईल लूपची असू दे, ही जागा थोडीशी इकडे सोडून मग मी माझा ऍक्च्युअल कोड स्टार्ट करतो. ह्याला आपण बोलतो फंक्शनची बॉडी. हे झालं फंक्शनचं नाव. हा एक फिक्स्ड कीवर्ड असणार आहे पायथन मधला डीईएफ नाही डीईएफ. हा ज्यावेळेस आपण यूज करू त्याच वेळेस आपल्याला इकडे एक फंक्शन क्रिएट करता येईल. तर आता आपल्या केसमध्ये आपल्याला जर एक फंक्शन बनवायचं आहे, सो डीईएफ हे लिहिलं, त्याच्यानंतर प्रिंट हाय म्हणून इकडे मी टाकलं, राऊंड ब्रॅकेट, कोलन, आणि त्याच्या आतमध्ये मग मला ही स्टेटमेंट द्यायची आहे. त्याच्या आतमध्ये मला ही स्टेटमेंट द्यायची. ठीक आहे, हे झालं माझं एक सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फंक्शन. काही आपण याच्यामध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी करत नाही आहोत. फक्त एक सिंपल फंक्शन क्रिएट केला, त्या फंक्शनचं एक नाव दिलं. प्रिंट हाय हे माझ्या फंक्शनचं नाव आहे. फंक्शनचं नाव काय आपलं? प्रिंट हाय हे माझ्या फंक्शनचं नाव आहे. डीईएफ काय? कीवर्ड आहे. कशामधला? पायथन मधला. तो दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी यूज नाही करायचा, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पायथन मध्ये जे पण कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स आपण कुठल्याही दुसऱ्या गोष्टीसाठी यूज करायचे नाहीत. त्याच्यानंतर आपण इथे आतमध्ये त्याच्यासाठी काम काय देतोय की प्रिंट करायचं. मी आता याला सेव्ह केलं. सेव्ह करून झाल्यानंतर मी त्याला रन करतो. बट रन करून झाल्यानंतर इकडे काही एक आलेलं नाहीये. इथे काही एक आलेलं नाहीये. आता याच्या मागचं रिझन काय आहे? हे फंक्शन तर आपण क्रिएट केलं, म्हणजेच जर आपल्याला सिंपल भाषेमध्ये हा साचा तर तुम्ही घरी आणला. हा जो साचा होता चकलीचा किंवा अजून दुसऱ्या गोष्टीचा जो पण साचा आहे, येस करेक्ट साक्षी, हा जोपर्यंत आपण यूज नाही करत आहोत, तोपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये इनपुट नाही देत आहोत, त्याला यूज नाही करत आहोत, तोपर्यंत त्याचं काही एक आउटपुट नाही आलं. सिमिलरली पायथनच्या केसमध्ये हे फंक्शन आपलं बनलेलं आहे, पण हे फंक्शन आपल्याला यूज पण करायचं. आता हे फंक्शन यूज करायचं म्हणजे त्याच्या नावाने त्याला बोलवावं पण लागेल. आता नावाने बोलवण्यासाठी इथे मी लिहितो प्रिंट हाय आणि माझ्या फंक्शनचं नाव. आता फंक्शनचं नाव लेट्स रन, आणि रन केल्यानंतर इथे ह्या पर्टिक्युलर पॉइंटला माझं हे फंक्शन इकडे कॉल होतोय, आणि इथे लाईन नंबर 5 ला ज्यावेळेस हे प्रिंट हाय हे ज्यावेळेस फंक्शन इकडे कॉल होतोय त्यावेळेस तो आतमध्ये जातो आणि प्रिंट हाय हे आपल्याला स्क्रीनवरती प्रिंट करून देतो. आय जस्ट कॉपी दिस आणि याचं थोडंसं अजून आपण डिस्कशन करू. आपण कलर चेंज करूया. आय थिंक दिस शुड बी फाईन. आता याचं एक्झिक्युशन कसं होतं ते पहिलं अंडरस्टँड करूया. कुठे गेलं? सी दिस. फर्स्ट ही लाईन एक्झिक्यूट होते, त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये जातो. मग पायथन काय बोलतो की ओके, आपल्याला एक डेफिनेशन बनवायचे म्हणजे एक फंक्शन बनवायचं आहे, तर त्याच्या मेमरीमध्ये तो एक प्रिंट हाय नावाचं एक फंक्शन बनवून ठेवतो. त्याच्या मेमरीमध्ये प्रिंट हाय नावाचं एक फंक्शन तो बनवून ठेवणार. आणि हे फंक्शन जे आहे, हे फंक्शन जोपर्यंत आपण कॉल नाही करत, आता आपण कॉल कुठे करतोय, ह्याच्या मध्ये जर कोणत्याही लाईनी असत्या तर त्या पहिल्या एक्झिक्यूट झाल्या असत्या, आणि जिकडे आपण ते फंक्शन कॉल करतोय, आता फंक्शन कॉल करण्याचा पण सिंटॅक्स फंक्शनचं नाव आणि त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट इकडे आणि राऊंड ब्रॅकेट इकडे. जरा जरी थोडस इकडे तिकडे झालं, फॉर एक्झाम्पल दिस, अँड सी व्हॉट हॅपन्स की दिस वॉज नेव्हर क्लोज्ड. तो एक्सपेक्ट करतोय की राऊंड ब्रॅकेट जे आपण ओपन केले ते राऊंड ब्रॅकेट आपलं क्लोज पण झालं पाहिजे. सो इथे जर मी प्रिंट बिफोर फंक्शन कॉलिंग दिलं आणि त्याच्यानंतर मी देतोय प्रिंट आफ्टर फंक्शन कॉल. सो पहिला लाईन बाय लाईन जाणार, इकडे आपलं एक इकडे फंक्शन क्रिएट होणार पायथन मध्ये, त्याच्यानंतर पहिला प्रिंट ही लाईन एक्झिक्यूट होणार, त्याच्यानंतर आपला फंक्शन कॉल होणार म्हणजे ह्या पॉइंटला आपण जे पण काम दिले फंक्शनला ते पहिला पूर्णपणे एक्झिक्यूट होणार, आणि त्याच्यानंतर तो नेक्स्ट लाईनला जाणार ती लाईन एक्झिक्यूट करण्यासाठी. इफ आय रन दिस, लेट मी क्लिअर दिस, आणि जर रन केलं तर पहिला आपली लाईन आली बिफोर कॉलिंग आणि त्याच्यानंतर आली आफ्टर कॉल. इज दिस क्लिअर? ऑलराईट, कूल. सो आपण एक सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ फंक्शन बनवलं. आता याच्यामध्ये मी काहीही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये मला नेम घ्यायचा आहे, ठीक आहे,
नेम इज इक्वल टू जे आपण आधी पण बघितलं, नेम काय माझं, दिस इज माय व्हेरिएबल नेम, दिस इज माय व्हेरिएबल नेम, आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इकडे, सिंगल इक्वल टू म्हणजे आपण व्हॅल्यू असाइन करतो, डबल इक्वल टू म्हणजे आपण व्हॅल्यू कम्पेअर करतो, एवढं लक्षात ठेवायचं. सो इकडे जर मी व्हॅल्यू दिली आकाश कांबळे, सो आणि जर इथे मी सेम जर प्रिंट करायला गेलो नेम, सो अगेन इफ आय रन दिस, इकडे आकाश कांबळे हे प्रिंट झालं. सो इथे आपण काही यूज करू शकतो. आता ही फंक्शनची बॉडी, फंक्शनच्या बॉडीसाठी यू हॅव टू गिव्ह दिस स्पेस. ठीक आहे, ही जर स्पेस आपण जर नाही दिली ना, तर तो त्याला फंक्शनचा पार्ट म्हणून कन्सिडर करणार नाही. ठीक आहे, खूप लोक काय करतात की एवढं लिहितात, असं देणार आणि सेव्ह करणार. मी तर बरोबर तर लिहिलं इथे, बट जोपर्यंत ह्या डेफिनेशन किंवा ह्या DEF ह्या वर्डच्या खाली जोपर्यंत तुम्ही स्टार्ट करता, तोपर्यंत ते एक्झिक्युशन आपलं नीटपणे चालणार. मग एक स्पेस द्या, 2 स्पेस द्या किंवा टॅब द्या, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, इट्स अप टू यू. युजली खूप लोक टॅबच प्रिफर करतात, कारण त्याने प्रॉपरली आपलं इंटेंडेशन होतं. जर टॅब नसेल द्यायचं, 2 स्पेसेस 4 स्पेसेस व्हॉट एव्हर इट इज, जे तुमचा प्रिफरन्स असेल, बट स्पेस द्या, ह्याच्यामध्ये स्पेस असला पाहिजे एवढा, आणि हा कन्सिस्टंट असला पाहिजे. हा असं नको की एक असं दिलं आणि एक असं दिलं, तरी पण तो नाही घेणार. जर स्टार्टिंग इथून आहे तर त्याची खालची लाईन पण तिथूनच चालू झाली पाहिजे, जर तुम्हाला हा फंक्शनचा पार्ट म्हणून बनवायचा. आता ही प्रिंट लाईन जी आहे, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ फंक्शन, नॉट अ पार्ट ऑफ फंक्शन. ठीक आहे, अंडरस्टँड दिस. त्याच्यानंतर इकडे कॉलिंग दिस फंक्शन, कॉलिंग दिस फंक्शन, अगेन नॉट अ पार्ट ऑफ फंक्शन. क्लिअर एवढ्या गोष्टी? एनी डाऊट टिल नाउ? खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारख्या, फंक्शनच्या 1 बाय 1 करू. बट एक सिम्पल फंक्शन कसं क्रिएट करायचं, डेफिनेशन याची टेक्निकल काय आहे? इफ यू गो बॅक, फंक्शन आर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. फंक्शन इज अ रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. आता हे मी किती पण वेळेस कॉल करू शकतो. रियुजेबल म्हणजे आय कॅन कॉपी दिस, मी इथे पण टाकू शकतो. ठीक आहे, इथे पण मी प्रिंट हाय करू शकतो, डझंट मॅटर, किती पण पाहिजे तेवढ्या वेळेस आपण हे लिहू शकतो. सो इफ आय कॉपी, पेस्ट 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 पेस्ट, जेवढं पाहिजे तेवढ्या वेळेस आपण पेस्ट करू शकतो, आणि त्या फंक्शन मध्ये जे पण लॉजिक लिहिलं ते लॉजिक आपलं एक्झिक्यूट होतं. आता ह्या फंक्शन मध्ये काय लॉजिक आहे की नेम नावाचं व्हेरिएबल घेतलं, त्याच्यामध्ये आकाश कांबळे नाव टाकलंय आणि ते मी प्रिंट करतो. इफ आय रन दिस, इट विल प्रिंट जेवढ्या वेळेस आपण ते फंक्शन कॉल केलंय तेवढ्या वेळेस आपलं ते नाव इकडे प्रिंट होत जाणार आहे. I hope this is clear. Okay, cool. चलो, लेट्स मूव्ह अहेड. ठीक आहे, एक बेसिक फंक्शन तर आपलं क्रिएट करून झालं. आता पुढे काय, इथे जे पॅरेंथिसिस आहेत, हे जे आपण पॅरेंथिसिस बघितले, युजली हा जो आपण साचा बघितलेला, चकलीचा साचा किंवा जो कोणता पण आहे, त्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी इनपुट देतो, काही ना काहीतरी इनपुट देतो. आता ह्या केसमध्ये इथे जो हा पॅरेंथिसिस आहे किंवा राऊंड ब्रॅकेट आहे, तुम्हाला जे पण बोलायचं ते बोला, इथून आपण ह्या फंक्शनला इनपुट देऊ शकतो, इनपुट देऊ शकतो. त्याला आपण बोलतो पॅरामीटर्स, त्याला आपण बोलतो पॅरामीटर्स. फंक्शन ज्यावेळेस आपण लिहितो, ही फंक्शनची डेफिनेशन आहे, दिस इज माय फंक्शन डेफिनेशन, एवढी की DEF, त्याच्यानंतर फंक्शनचं नाव आणि पॅरामीटर्स. आय एम गिव्हिंग इनपुट पॅरामीटर्स. आता हे इनपुट पॅरामीटर्स कशासाठी आहेत? आता एक सिम्पलचं एक एक्झाम्पल घेऊया की मला 2 नंबरचं, एक माझ्याकडे लेट्स से 2 मित्र आहेत. ठीक आहे, कोण इथे राहुल दिसतोय. ठीक आहे, एक राहुल आहे, लेट्स से राहुल आहे, आणि राहुलला ऍडिशन खूप चांगलं करता येतं. 2 नंबरचं 3 नंबरचं ऍडिशन राहुल चांगलं करू शकतो. त्याच्यानंतर अजून कोण आहे, साक्षी आहे. चलो साक्षी, साक्षी आहे. आता साक्षीला हेल्प हवी आहे राहुलची. राहुलला ती बोलते की बाबा मला 2 नंबरचं ऍडिशन करून दे. साक्षी राहुलला काय बोलते की मला 2 नंबरचं ऍडिशन करून देशील का? तर राहुल बोलेल की हा करून देईन, पण ते मला 2 नंबर्स तर दे. गिव्ह मी 2 नंबर्स. मला पहिला 2 नंबर्स तरी दे. मग साक्षी काय बोलेल की ठीक आहे, तू घे 100,200. ठीक आहे, म्हणजे 100 आणि 200 ह्या 2 नंबरचं मला ऍडिशन करू. तर राहुल बोलतो की ठीक आहे, ह्या 2 नंबरचं ऍडिशन राहुलला माहिती आहे की बाबा प्लस केलं, 100 प्लस 200 केलं
की त्याचं मला आउटपुट मिळतंय 300. त्याचं मला आउटपुट मिळतंय 300. सो राहुल बोलेल की 300 आलं. राहुल बोलला 300 आलं. अगेन साक्षी बोलली की अजून 2 नंबरचं करायचं. मग साक्षीने 10 दिला आणि 20 दिला. मग अगेन राहुलने काय केलं, 10 + 20 = 30 केलं. ठीक आहे. तर राहुल हे माझं एक फंक्शन आहे. अज्युम राहुल ॲज युअर फंक्शन. राहुल ॲज युअर फंक्शन. आणि राहुल काय एक्सपेक्ट करतोय? राहुल एक्सपेक्ट करतोय पॅरामीटर्स. पॅरामीटर्स म्हणजे त्याची जी ॲबिलिटी आहे, राहुल जो टास्क करू शकतो, त्याच्यासाठी काही ना काहीतरी गोष्टी इकडे गरजेच्या आहेत. सो आता इथे कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, की इकडे त्याला नंबर्स पाहिजेत. किती नंबर्स पाहिजेत? राहुलला 2 नंबरचंच ॲडिशन करता येतंय. मग राहुलला 2 नंबर ॲज अ इनपुट म्हणून पाहिजेत. जोपर्यंत साक्षी त्याला 2 नंबर देत नाही, तोपर्यंत राहुल काही एक करू शकत नाही. ठीक आहे. सो आता आपल्या केसमध्ये सेम जर आपल्याला इम्प्लिमेंट करायचं असेल, तर ऍडिशन, लेट्स से न्यू फाईल, इथे मी देतो राहुल ऍडिशन .py. ठीक आहे. आता DEF, त्याच्यानंतर माझ्या फंक्शनचं नाव ऍडिशन, राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज, कोलन, त्याच्या आतमध्ये मी काय करतोय की प्रिंट. आता इथे मला 2 नंबर पाहिजेत. आता जे 2 नंबर पाहिजेत ते मी पहिला इकडून इनपुट घेणार. त्याला मी काही बोलेन, नंबर 1 बोलेन, नंबर 1, नंबर 2 स्पेस नाही येणार. इथे असं नाही येणार. इट शुड बी अ सिंगल वर्ड, नंबर 2. और मे बी मी त्याला एक्स किंवा वाय बोलू शकतो, डिपेंड मला जे द्यायचं आहे ते. किंवा मी A, B बोलू शकतो, A, B बोलू शकतो. सो ह्यांची जी नावं आहेत, these are your variables as a parameters. इकडे मी लिहून ठेवतोय, these are variables as parameters. मेथड पॅरामीटर्स बोलतात त्यांना युजली. सो हे काय झाले माझे मेथड पॅरामीटर्स. दीज आर माय मेथड पॅरामीटर्स. आणि हे जे पॅरामीटर्स आहेत ते मी फंक्शनच्या आतमध्ये यूज करू शकतो. फंक्शनने 2 पॅरामीटर मागितले, मी त्याला 2 पॅरामीटर दिले. आता मला काय करायचं, A+B करायचं. सो आता जर मला हे फंक्शन कॉल करायचं म्हणजे ऍडिशन, त्याचं नाव काय ऍडिशन, त्याच्यानंतर राऊंड ब्रॅकेट ओपन, राऊंड ब्रॅकेट क्लोज, हे झालं कॉल. आता जर मी डिरेक्टली असंच कॉल केलं बिना काही त्याला इनपुट देता, पायथन 3 आणि आपला राहुल ऍडिशन, तर तो काय बोलतोय की मिसिंग 2 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट्स. इकडून आपण आर्ग्युमेंट त्याला पास नाही केलेला, इकडून आपण त्याला काही एक दिलेलं नाहीये. इकडे तो एक्सपेक्ट करतोय 2. राहुलच्या केसमध्ये राहुल वॉज एक्सपेक्टिंग 2 पॅरामीटर्स, बट साक्षीने त्याला नंबरच नाही दिले. जर साक्षीने त्याला नंबरच नाही दिले तर राहुल कोणत्या गोष्टीचं ऍडिशन करणार, बरोबर. सो दॅट इज वाय आपल्याला इथून आर्ग्युमेंट पास करायचं. या दोघांमधला डिफरन्स आहे आर्ग्युमेंट्स. इकडे जे आपण देतोय त्याला आपण बोलतोय पॅरामीटर्स, मेथड पॅरामीटर्स. कधी कधी इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की बाबा मेथड पॅरामीटर आणि मेथड आर्ग्युमेंट मधला डिफरन्स काय. ठीक आहे. सो इथे हे जे पॅरामीटर्स आहेत, जिकडे आपण मेथड लिहिलेली आहे त्याला आपण बोलतो मेथड पॅरामीटर्स, आणि जिकडून आपण पास करतोय त्याला आपण बोलतो आर्ग्युमेंट. सो 100, 200. ठीक आहे. हे मी पास केलं. ह्याला मी 2 नंबर पाहिजे होते, ह्याला मी 2 नंबर दिले, आणि तो काय करेल, ते 2 नंबर घेऊन त्याचं ऍडिशन करेल. सो इफ आय सेव्ह दिस नाव अँड इफ आय रन दिस, मला इकडे 300 प्रिंट करून मिळेल. कुठे प्रिंट करता येतं, ह्या पॉइंटला. अगेन जर मला चेक करायचं असेल, प्रिंट बिफोर कॉलिंग दी फंक्शन, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर प्रिंट आफ्टर कॉलिंग दी फंक्शन, ठीक आहे. सो इफ आय रन दिस बिफोर कॉलिंग दी फंक्शन, त्याच्यानंतर आपलं फंक्शन कॉल झालं, त्यावेळेस एक्झिक्युशन इथे गेलं. आता हे एक्झिक्युशन कसं होतं ते पण थोडंसं अंडरस्टँड करूया, ठीक आहे, सो दॅट व्हिज्युअलायझेशन आपली तिकडे प्रॉपर होईल. सी दिस, पहिला वाईट, ठीक आहे. एक्झिक्युशन कसं होतं, पहिला एक मेथड किंवा फंक्शन बनवला पायथनने, आणि त्याने स्वतःच्या मेमरीमध्ये ऍडिशन नावाचा फंक्शन बनवून ठेवला, ठीक आहे. त्याच्यानंतर ही लाईन एक्झिक्यूट झाली,
आता ही लाईन जोपर्यंत एक्झिक्यूट होत नाही किंवा ह्या लाईन मध्ये जर काही इश्यू आला तर त्याच्या पुढची लाईन एक्झिक्यूट होणार नाही. ठीक आहे. सो ह्या लाईनचं किंवा ह्या फंक्शनचं पूर्णपणे एक्झिक्युशन कसं होणार, पहिला इथून एक्झिक्युशन जाणार इकडे, मग इथून तो काय, त्याने ए मागितलेला, त्याने बी मागितलेला, आपण ए पण दिलाय, आपण बी पण दिलाय, मग तो पहिला प्रिंट करणार आणि प्रिंट करून झाल्यानंतर ह्या पर्टिक्युलर फंक्शनचं एक्झिक्युशन कंप्लीट झालं. मग ते एक्झिक्युशन कंप्लीट झाल्यानंतरच मग आपली शेवटची लाईन इकडे प्रिंट होणार आहे. सो आता आपण काय केलं की एक फंक्शन बनवलेला, त्या फंक्शनला आपण डिफरंट आर्ग्युमेंट पास केले. आता इथे किती करू शकतो, पाहिजे तेवढे, कॉमा सी, कॉमा डी, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. जर यूज करायचे तर आता हे जर सेव्ह करून मी सरळ रन केलं तर तो काय बोलतोय, मिसिंग 2 रिक्वायर्ड पोझिशनल आर्ग्युमेंट्स सी अँड डी. तो एक्सपेक्ट करतोय सी अँड डी, मग इकडे मला सी अँड डी पण पास करायचंय. सी कॉमा सॉरी इथे लेट्स से 10 कॉमा 11 दिला. ऑल्दो यूज होईलच याची काही गॅरंटी नाही. जिथे इथून मी पास तर केलाय, मी फंक्शन मध्ये घेतोय, बट मी फंक्शनच्या आतमध्ये यूज करतोय का, अजून देखील कुठेही यूज केलेला नाही. आय कॅन डू समथिंग लाईक दिस ॲज वेल, प्रिंट सी प्लस डी म्हणून करेन, काही फरक नाही पडत. आणि इफ आय रन दिस, पहिल्या दोन पॅरामीटर्स सॉरी पहिल्या दोन आर्ग्युमेंटचं ऍडिशन इकडे प्रिंट झालं, दुसऱ्या दोन आर्ग्युमेंटचं ऍडिशन इकडे प्रिंट झालं. इज दिस क्लिअर? आता जर मला सांगितलं की मला 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं, आता मल्टिप्लिकेशन करायचं, फर्स्ट कोणतंही फंक्शन लिहिताना टास्क आहे, माझा टास्क आहे की क्रिएट अ फंक्शन टू मल्टिप्लाय 3 नंबर्स किंवा 2 नंबर्स, लेट्स से सोपं घेऊया 2 नंबर्स. आता हे 2 नंबर्स आहेत, आता हे 2 नंबर्स जर मी एक्सपेक्ट करतोय, म्हणजे मला माहिती आहे की इथे 2 नंबरच येणार आहेत. मग 2 नंबर येणार आहेत म्हणजे राऊंड ब्रॅकेटमध्ये इधर एक्स कॉमा वाय किंवा मग ए कॉमा बी, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. ठीक आहे, ए कॉमा बी हे आलं राऊंड ब्रॅकेटमध्ये. सो मी कसं लिहिणार, डेफ हे तर फिक्स राहणार, मग मल्टिप्लिकेशन राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज याच्या आतमध्ये पॅरामीटर्स पास करते, ए कॉमा बी 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि प्रिंट ए इंटू बी. त्याच्यानंतर इफ आय कॉल दिस मल्टिप्लिकेशन 20 comma 10 and if we run this now, की आपल्याला इकडे मल्टिप्लिकेशन मिळतं. सो ऑलवेज मेक शुअर की आपण पहिला अंडरस्टँड करतो की बाबा जी गोष्ट आपल्याला क्रिएट करायची आहे त्याचे इनपुट आर्ग्युमेंट्स किंवा त्याचे पॅरामीटर किती द्यायचे, यू शुड बी नोईंग दिस. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मला इव्हन आणि ऑड फिगर आउट करायचं, एक सिम्पल जे तुम्ही लोकांनी आतापर्यंत प्रॅक्टिस पण केलेली आहे, इव्हन ऑर ऑड. काय फिगर आउट करायचं आहे, अ सिंगल नंबर असेल दॅट मीन्स माझ्या ह्या पॅरेंथिसिस मध्ये एकच नंबर येणार. सो ते फंक्शन लिहिताना अगेन DEF चेक इव्हन ऑर ऑड. ठीक आहे, एकच नंबर येणार आहे, इधर यू कॅन कॉल इट एज अ नंबर और नम, माय नम, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, बट थोडंसं ते डिस्क्रिप्टिव्ह असायला हवं. आणि मग इथे तुमची जी पण कंडिशन असेल ती इकडून आपली जी पण कंडिशन आपली असेल ती आपण इकडे लिहून टाकायची, दॅट्स इट. आणि जिकडे जर आता इथे आपण फंक्शन कॉल नाही केला तर त्याचा काही एक होणार नाही, तो फक्त मेमरीमध्ये स्टोर्ड राहणार फंक्शन, बाकी त्याचं काही एक होत. अंडरस्टँड दिस. आता इथे चेक इव्हन और ऑड, लेट्स से 100, तो फक्त 100च प्रिंट करेल. फंक्शनचं नाव जरी बरोबर दिलं आणि त्याच्या आतमधला कोड जर चुकीचा लिहिला तर ते चालणार नाही. युजली काय होतं की बाबा नाही, मी तर नाव तर बरोबर दिलंय, चालायला हवं, तसं नाही, आतमधलं लॉजिक पण आपलं बरोबर असलं पाहिजे. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह अहेड. आय होप की इथपर्यंत कोणाला डाऊट नाहीये, जर असेल तर पटकन चॅटमध्ये टाकून द्या. वी वर टॉकिंग अबाउट फंक्शन विथ पॅरामीटर्स. ठीक आहे, मल्टिपल पॅरामीटर्स बघितले आपण, ए कॉमा बी. ठीक आहे, आता इथे ठीक आहे, चलो आता एक त्याच्या आतमध्येच एक नवीन बनवतो, मे बी फंक्शन एक्झाम्पल और फंक्शन एक्स डॉट पी वाय. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये डेफिनेशन स्टुडंट अंडरस्कोर इन्फो, युजली अंडरस्कोर वापरू शकता किंवा कॅमल केसिंग वापरू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे मी स्टुडंटचं नाव घेतोय, त्याचा ऍड्रेस घेतोय
त्याचं एज घेतोय आणि त्याची लोकेशन घेतोय. या चारही गोष्टी मला प्रिंट करायच्या. प्रिंट इथे मी नेम, ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिंट ऍड्रेस, प्रिंट एज, त्याच्यानंतर प्रिंट लोकेशन. ठीक आहे. फंक्शन क्रिएट झाला, त्या फंक्शनला कॉल करायचा. आता एक गोष्ट दाखवतो. मी फंक्शन तर इथे लिहिलंय. आता जर मी इकडे स्टुडंट इन्फो कॉल करायचा प्रयत्न केला, आकाश और मे बी कोणाचं लिहूया, ठीक आहे, कैलास कुठून आहेस तू? पुणे, मला माहिती नाही तू कुठून आहेस. ठीक आहे. त्याच्यानंतर एज, कैलासचं एज आहे मे बी लेट्स से 25. त्याच्यानंतर लोकेशन, सॉरी ऍड्रेस मध्ये, लोकेशन मध्ये पुण्यात काय बाबा, बानेर. चलो, आणि आता मी सेव्ह करतो. जस्ट ऑब्झर्व की काय होतं इकडे. पायथन कोणाकोणाला वाटतं की हे रन होईल? व्हॉट डू यू गाईज थिंक? आपण ट्राय करून बघूया. 1 2 and 3. काय झालं? तू बोलतो की भाई स्टुडंट इन्फो नावाची गोष्टच डिफाईन्ड नाहीये, मला माहितीच नाही स्टुडंट इन्फो काय आहे. हे असं का झालं? कारण पहिला तो चेक करतो इथपर्यंत कोड आलाय का, 5व्या लाईन पर्यंत तो कोडच नाही आलेला. आधी आर्ग्युमेंटचा पण प्रश्न नाहीये, फंक्शन कॉल आपण आधीच केलं. जर पायथनचा कोड इथपर्यंत, पायथनने ही लाईन रीडच केलेली नाही, तर ह्या लाईनला त्याला समजेल का की बाबा हे फंक्शन कुठे ना कुठेतरी एक्झिस्ट करतं? येस, इथे तो बोलतोय. पण जर आपण VS कोड पण बघितलं तर स्टुडंट इन्फो इज नॉट डिफाईन्ड. दॅट मीन्स ते फंक्शन त्याला मिळतच नाही. बट हीच लाईन जर मी काढून जर खाली टाकली तर काही एक एरर येत नाही. कारण का? कारण पहिला आपण पायथनला ते फंक्शन इथे दिलेलं आहे. म्हणजे असं झालं की भाई आपल्याला दिवाळीला मस्त चकल्या बिकल्या बनवायच्या, विचार चालू आहे, पीठ बीठ सगळं मळून बिळून ठेवलंय, मस्त बनवून ठेवलंय. पण भाई आपण ती चकली बनवण्यासाठी हेच नाही आणलं, साचा वगैरेच नाही आणला, तो आहे दुकानात, तो तिकडे जसंच्या तसंच आहे. मग इकडे आपण ते फंक्शन पहिला इकडे पायथनला सांगितलं की बाबा हे फंक्शन आहे, हे फंक्शन मी नंतर यूज करणार आहे, तू तुझ्याजवळ ठेव. ज्यावेळेस मी ते फंक्शन कॉल करेन त्याच्या आतमधलं जे पण लॉजिक असेल ते तू एक्झिक्यूट कर. सो इफ आय नाव रन दिस, आपलं ते लॉजिक इकडे प्रॉपरली एक्झिक्यूट. अंडरस्टूड? फंक्शन कधीही पहिला लिहून त्याच्यानंतर त्याचा फंक्शनची डेफिनेशन लिहायची नाही. दिस इज दी फंक्शन डेफिनेशन. हे फंक्शन ऍक्च्युली नंतर होतं आणि आपण हे आधी लिहिलेलं, त्याच्यामुळे इट डिड नॉट वर्क. इथे आपण फंक्शन आधी लिहिलं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याला कॉल केलं. जी गोष्ट एक्झिस्टच नाही करत तीच आपण कॉल करायचा प्रयत्न केला तर ती वर्कच नाही. ठीक आहे. ओके, आता आपल्याला दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट, इकडे खूप साऱ्या लोकांचं डिस्कशन होतं, खूप साऱ्या लोकांचं कन्फ्युजन होतं. रिटर्न टाईप किंवा रिटर्न वर्सेस नो रिटर्न. पोस्टमॅन. आता ऑब्व्हियसली खूप लोकांना माहिती नसेल, बट आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस पत्र बित्र लिहायची होती, त्यावेळेस आम्ही पत्रच लिहायचो. पोस्टामध्ये टाकलं, तिकडून ते पत्र कोणाला तरी डिलिव्हर होणार, आणि डिलिव्हर होऊन ते पत्र वाचून त्याचा रिस्पॉन्स येईल की नाही, दॅट इज अ डिफरंट थिंग. ठीक आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये आपण व्हॉट्सअपवरती मेसेज करतो. व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर आपला तो मेसेज एका पर्टिक्युलर पर्सनला जातो. ठीक आहे. तो मेसेज एका पर्टिक्युलर पर्सनला जातो. मग तो पर्सन आपल्याला इमिडिएटली रिप्लाय पण करतो. मग तुमचं जे काय असेल ते, हे बाबू, शोना, जे काय असेल ते तुम्ही लोक करत असाल ते बाबू शोना वगैरे. मग बाबू शोनाला मेसेज गेला, बाबू शोनाला रिप्लाय केला. ठीक आहे. सो आता इथून आपण काही ना काहीतरी इनपुट देतोय. तुमच्या बाबूला, तुमच्या शोनाला तुम्ही काही ना काहीतरी इनपुट दिलं आणि इकडून काही ना काहीतरी तुम्हाला रिटर्न मध्ये, इथून आपल्याला काही ना काहीतरी रिटर्न. आता हेच गोष्ट जर आपण कोणाला तरी सांगितलं की अरे बाबा एक काम कर ना, त्या माणसाला फक्त हे सांगशील का की मी असं असं केलंय म्हणून. मग त्या माणसाने काय केलं की फक्त त्याला सांगितलं, त्या पर्टिक्युलर माणसाला सांगितलं की बाबा आकाश कांबळेने सांगितलं तुला हे इन्फॉर्म करायला. बट ते इन्फॉर्म केल्यानंतर आकाश कांबळे काही रिस्पॉन्स एक्सपेक्ट करतोय का? बिलकुल नाही. मी फक्त माझ्या मित्राला सांगितलं की XYZ पर्सनला सांग की ही गोष्ट अशी अशी आहे. त्याने फक्त मेसेज कन्वे केला आणि त्याने तो मेसेज ऍक्सेप्ट केला
आणि बस त्याला जे करायचं होतं ते त्याने केलं. आता या दोघांमधला डिफरन्स काय? पहिल्या केसमध्ये मला काही एक रिटर्न मध्ये मिळत नाहीये. पहिल्या केसमध्ये मला काही एक रिटर्न मध्ये मिळत नाही. बट दुसऱ्या केसमध्ये मी जो इनपुट देतोय त्याच्या अगेन्स्ट मध्ये मला आउटपुट पण मिळतोय. आता तुम्ही लोक बोलाल की इथे पण आपल्याला आउटपुट पण मिळतोय, इथे पण आपल्याला आउटपुट पण मिळतोय. बट आता ह्या दोघांमधला डिफरन्स काय? हाय महेश, हाऊ आर यू? या दोघांमधला डिफरन्स काय की हे प्रिंट इकडे आपण काही एक रिटर्न करत नाही. बट जर मला एखादी व्हॅल्यू रिटर्न करायची आहे, रिटर्न करून एखादी व्हॅल्यू जी आहे ती रिटर्न करून कोणत्या ना कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे. आता व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायची आहे म्हणजे काय की सम व्हेरिएबल लेट्स से की आउटपुट इज इक्वल टू मला इथे काही ना काहीतरी पाहिजे, म्हणजे इथे माझं फंक्शन कॉल असेल आणि या फंक्शन मधून जी पण व्हॅल्यू येईल मला ती व्हेरिएबल मध्ये माझ्या स्टोअर करायची. व्हेरिएबल मध्ये हो, हे रेग्युलर क्लासेस आहेत आपले पायथनचे तरी ऍटलिस्ट. ठीक आहे. हे जे आउटपुट येत आहे त्या फंक्शनचं, इथे अंडरस्टँड वन थिंग, इथे आपण काय करतोय? प्रिंट करतोय. प्रिंट म्हणजे ते फंक्शनच्या आतमध्येच प्रिंट होतंय. ते फंक्शनच्या बाहेर प्रिंट होत नाहीये किंवा ते फंक्शन जे आहे ते तुम्हाला काही एक देत नाहीये. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, इथे मी लेट्स से इन्फो इज इक्वल टू, ठीक आहे, इन्फो इज इक्वल टू आणि मग पुन्हा मी प्रिंट करतोय. बघूया काय होतं. ट्राय आउट करूया. असं काहीतरी विअर्ड ट्राय आउट करत बसायचं, बघू काय होतंय. नन. मी काय बोललो की ह्या स्टुडंट मधून जे पण मला परत येतंय ते मला एका व्हेरिएबल मध्ये, हे माझं व्हेरिएबल आहे. लेफ्ट हँड साइडचं व्हेरिएबल, राईट हँड साइडचं व्हॅल्यू. व्हॅल्यू मी काय डिफाईन करतोय की व्हॅल्यू ही फंक्शन मधून आपण काय रिटर्न करतोय का? काही नाही. फंक्शनच्या आतमध्ये फक्त आपण प्रिंट करतोय. फंक्शनच्या आतमध्ये आपण फक्त आणि फक्त प्रिंट करतोय, त्याच्यामध्ये आपण काही एक रिटर्न करत नाही. सो दोन टाईपचे फंक्शन असतात आपल्याकडे, लक्षात ठेवायचं नेहमी. एक जो फंक्शन असेल इट विल रिटर्न समथिंग, आणि एक जो फंक्शन असेल इट विल नॉट रिटर्न एनिथिंग ऍट ऑल. आता या दोघांमधलं डिफरन्स काय की हा जो माझा फंक्शन आहे, हा फंक्शन माझा काही ना काहीतरी प्रिंट करतोय. दॅट मीन्स तो रिटर्न नाही करत आहे, म्हणजे ह्या कॅटेगरीचा आहे तो, फर्स्ट वाल्या कॅटेगरीचा. ऑलवेज हे लक्षातच ठेवायचे, दोन टाईपचे फंक्शन, एक तर रिटर्न करणार, एक तर रिटर्न नाही करणार. पहिल्या फंक्शन मध्ये काय होतंय, या पहिल्या फंक्शन मध्ये फक्त आपण प्रिंट करतोय. तिकडून काही एक आपण परत घेऊन येत नाही आहोत. तिकडून काही परत घेऊन येतोय का? नॉट एट ऑल. इथे दुसऱ्या टाईपचं जे फंक्शन आहे ते काही ना काहीतरी रिटर्न करतंय, जे आपण अजूनपर्यंत बघितलेलंच नाहीये. ठीक आहे. सो ते सेकंड टाईपचं जे फंक्शन आहे ते कसं आहे, आय जस्ट कॉपी दिस आणि दोन्ही मी साइड बाय साइड इकडे डिफरन्स थोडासा दिसणं, इथे प्रिंट ए प्लस बी. ठीक आहे. इथे दोन फंक्शन्स आहेत आणि मी ह्याचे पॅरामीटर पण चेंज करतो. जरा थोडंसं कन्फ्युजिंग असेल, बट जस्ट बेअर विथ मी रिपीट पण करतो. ठीक आहे. दोन टाईपचे फंक्शन लिहिलेले आहेत. दिस इज रिटर्निंग समथिंग, ठीक आहे. दिस इज नॉट रिटर्निंग एनिथिंग ऍट ऑल. दोन टाईपचे फंक्शन ऑलवेज, कुठलंही फंक्शन घ्या, दोन टाईपचे कोणतीही लँग्वेज पण, इवन दो कोणती जावा, पायथन, सी प्लस प्लस, कुठलीही असू दे, दोन टाईपचे फंक्शन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळेल. एक जो फंक्शन असेल, काही एक नाही, तो घेणार इनपुट आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी ऑपरेशन करणार. दुसऱ्या टाईपचं फंक्शन काहीतरी इनपुट घेणार, बट त्या इनपुटवरती ऑपरेशन करून तुम्हाला लोकांना तो परत पण देणार. दोन टाईपचे फंक्शन. हा जो आहे दिस इज रिटर्निंग. आता कसं ओळखायचं? रिटर्न जर कीवर्ड असेल, रिटर्न इज अ कीवर्ड अगेन, की नाही ते काहीतरी असतं ना रिटर्न बिटर्न, तसं नाही. रिटर्न इज अ कीवर्ड. थोडं टेक्निकल वर्डिंग, आपण आता आयटी मध्ये जाणार आहोत ना, सो थोडंसं टेक्निकली पण आपण साऊंड व्हायला पाहिजे. सो रिटर्न इज व्हॉट? रिटर्न इज अ कीवर्ड. डेफ इज व्हॉट? डेफ इज ऑल्सो अ कीवर्ड. दिस इज व्हॉट? मेथड नेम. दिस इज व्हॉट? मेथड पॅरामीटर्स. आपण जे पास करतो ते काय असतं? मेथड आर्ग्युमेंट्स.
एवढ्या जरी छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना की तरी पण इंटरव्ह्यू मध्ये आरामात हो पुढच्याला वाटेल की वाव बंदे ने कुछ तो किया है भाई. ठीक आहे. आता आपण काय करूया एक व्हेरिएबल बनवतो आउटपुट ऑफ नो रिटर्न. आउटपुट ऑफ नो रिटर्न. ठीक आहे. स्टुडंट इन्फो ऍक्च्युली याचं नाव आपण हा ठीक आहे चालेल स्टुडंट इन्फो व्हॉट एव्हर इट इज काय फरक नाही पडत. 100,200 त्याच्यानंतर प्रिंट आउटपुट ऑफ नो रिटर्न प्रिंट. बाय द वे SRH हरली काय रे बघू जरा. अरे रे 47 रनांनी हरली. ठीक आहे. ओके चलो नंतर आउटपुट ऑफ रिटर्न म्हणून लिहितोय. हे फक्त व्हेरिएबल नेम लिहिलंय असं नाही की असंच लिहायचं. ऍड आणि याच्यामध्ये मी पास करतोय अगेन कॉमा 200. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण प्रिंट करूया आउटपुट ऑफ रिटर्न. सोहेल शेख यूट्यूब फर्स्ट टाइम ऑन युअर चॅनल. हाय सोहेल. आय होप यू विल एन्जॉय द सेशन. ठीक आहे. आता इकडे ऑब्झर्व पहिलं फंक्शन फक्त प्रिंट करते इट इज नॉट रिटर्निंग एनिथिंग. सेकंड फंक्शन it is returning something. It is returning something. Again, this is not returning anything. This is returning something. What it is returning? It is returning the addition of two numbers. जे नंबर आपण पास करतो ते मला परत रिटर्न करतो. आता इथे मी ह्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट मी ह्याच्यामध्ये स्टोअर केलं. ह्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट मी ह्याच्यामध्ये स्टोअर केलं. आता हे कसं मला माहिती पडलं तर आपण आतापर्यंत डिस्कस करत आलोय राईट साइडला जे आहे राईट साइडला जे आहे त्याला आपण व्हेरिएबल बोलतो इज इक्वल टू सिंगल इक्वल टू व्हॅल्यू फक्त असाइन करतो आणि लेफ्ट साइडचं जे असतं ते व्हॅल्यू असतं. सेव्ह इट अँड रन इट. नाउ सी व्हॉट हॅज हॅपन्ड. इथे पहिलं 300 प्रिंट झालं. कुठून 300 प्रिंट झालंय जस्ट ऑब्झर्व. ह्याला मी आहे ना या आउटपुटला कॉपी करतोय. कॉपी करून ठीक आहे चालेल इथेच नाही तर ठीक आहे एवढं तर ठीकच आहे आपल्याला. 300 पहिला प्रिंट झालं. कुठून 300 प्रिंट झालं तर पहिला आपण आउटपुट ऑफ नो रिटर्न म्हणजे स्टुडंट इन्फो कॉल केला. स्टुडंट इन्फो कॉल केला 100 त्याच्यामध्ये गेला 200 त्याच्यामध्ये गेला ऍज A,B. तिथे त्याने ते प्रिंट केलं म्हणून हे आलं 300. त्याच्यानंतर ह्याचं जे आउटपुट आहे ते आउटपुट मी ह्याच्यामध्ये स्टोअर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर त्याने काय दिलं नन. म्हणजे हे जे फंक्शन आहे जिथे रिटर्न स्टेटमेंटच नाही आहे दॅट इज नॉट रिटर्निंग एनिथिंग. इट इज रिटर्निंग नन नथिंग ऍट ऑल. काहीच नाही रिटर्न करत आहे. आता दुसरं काय आउटपुट ऑफ रिटर्न ऍडला 100,200 त्याने काय केलं पहिला A+B. आता हे थोडंसं आपण डिफरंटली पण करू शकलो असतो. कसं सम इज इक्वल टू A+B. आता हे सम काय सम इज अ व्हेरिएबल. A+B ची जे पण आउटपुट येईल ते मी सम मध्ये स्टोअर केला आणि हे मी इकडून रिटर्न करतोय. इथून मी रिटर्न केलं. इफ आय सेव्ह दिस अँड इफ आय रन दिस पुन्हा मला इथे ह्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये ह्या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये इकडे 300 स्टोअर झालेलं आहे माझं. दॅट मीन्स जे रिटर्न आपण करतो ते आपण एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो आणि जे पण फंक्शन काहीच रिटर्न करत नाहीये त्याचा रिटर्न टाईप ऑलवेज नन असतो बाय डिफॉल्ट नन. ऑलराईट. सो इथे पहिला काय केलं आपण इथे डेफिनेशन स्टुडंट इन्फो. इथे ह्या लाईनला बघा ह्या लाईनला देअर इज नो रिटर्न टाईप. देअर इज नो रिटर्न टाईप. ठीक आहे नो रिटर्न टाईप. मग ज्या वेळेस पण कोणतंही फंक्शन असू दे त्या फंक्शन मध्ये जर रिटर्न टाईप नसेल तर त्याचा बाय डिफॉल्ट रिटर्न टाईप असतो NONE दॅट इज नन. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे ह्या फंक्शनचं जे आउटपुट आता ह्या फंक्शनचं आउटपुट काय येणार आपलं NONE येणार कारण तो काही रिटर्नच नाही करत. ऑल्दो तो प्रिंट करतोय इथे प्रिंट करण्याचं काम तो करणार बट तो काही रिटर्न करेल का तर काही एक नाही. सो
ह्याची जी नन वाली जी व्हॅल्यू आहे ती ह्याच्यामध्ये पहिला स्टोअर झाली आणि तीच इथे प्रिंट झाली. ठीक आहे, पहिला स्टुडंट इन्फो मध्ये गेला, प्रिंट झाली व्हॅल्यू आणि मग नंतर नन जी व्हॅल्यू होती ती इकडे प्रिंट झाली. इफ आय गो बॅक अँड शो यू 300 म्हणजे पहिला हा वाला पार्ट प्रिंट झाला आणि त्याच्यानंतर इथे नन आलं, मग ते नन इकडे आपलं प्रिंट झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपली ही प्रिंटवाली लाईन हायफन 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 इकडे आपल्याला रिटर्न म्हणून दिलं. आता रिटर्न ज्या वेळेस दिलं असेल, ठीक आहे, रिटर्न जर असेल तर तोच डेटा टाईप रिटर्न करणार आहे. ठीक आहे, तोच डेटा टाईप. आता इथे सम काय आहे, ए प्लस बी म्हणजे दोन नंबरचं इथे मी ऍडिशन करतोय. दोन नंबरचं ऍडिशन करून मी त्याला सम मध्ये स्टोअर करून त्याला रिटर्न केलं. मग त्याचं वर्किंग कसं आहे की इकडे ए प्लस बी जो आहे तो पहिला सम मध्ये स्टोअर झाला, सम इकडून माझा रिटर्न झाला. मग आता ह्याची जी रिटर्न व्हॅल्यू जी आली ती नथिंग बट दिस इज सम आणि मग ते आउटपुट मग ह्याच्यामध्ये स्टोअर झालं. म्हणून इकडे जे पण आपण 100,200 जे इकडे पास केलेलं 100,200 तेच इकडे प्रिंट झालं. इज दिस क्लिअर? आता समजलं रिटर्न आणि नो रिटर्न मधला फरक. दोन टाईपचे फंक्शन असणार ऑलवेज. दोन टाईपचे फंक्शन, एक विथ रिटर्न, एक विदाउट रिटर्न. विदाउट रिटर्न वाल्याचा एक डिफॉल्ट टाईप रिटर्न टाईप असतो तो म्हणजे नन, आणि रिटर्न वाल्याचा ऑलवेज जे इकडे देतो. आता फॉर एक्झाम्पल इथून मी डायरेक्ट काही मी रिटर्न करू शकतो, डझंट मॅटर. जर मी फक्त सम रिटर्न केला तर सी व्हॉट हॅपन्स. आता डबल कोट्स मध्ये टाकलं, डबल कोट्स मध्ये टाकल्यावर त्याला कळणारच नाही. सो इकडे सम आला, इकडे जर मी आकाश केलं, आकाश कांबळे, व्हॉट एव्हर इट इज, जे आपण रिटर्न करतोय तेच जाणार आहे परत. सी दिस. इथे जर मी आता कोण आपल्या इकडे मे बी हर्षवर्धन, ठीक आहे, सो इफ आय रिटर्न दिस हर्षवर्धन आलं. सो रिटर्न हे इम्पॉर्टंट आहे. इथून जे रिटर्न करणार ह्याच्यावरती डिपेंड नाही. लॉजिक काही पण लिहू शकतो आपण, लॉजिक काही लिहिलं तरी चालेल, बट रिटर्न मध्ये जे आपण इकडे पास करणार ना तेच ह्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर होणार जिकडे आपलं फंक्शन कॉल होणार आहे, जिकडे आपलं फंक्शन कॉल होणार आहे. मग आता जर मला जर रिटर्न करायचा आहे तर मला हा सम एक तर असा डिरेक्टली सम द्यावा लागेल, ऑर एल्स मला डायरेक्टली जर ए प्लस बी जर द्यायचं असेल तर आय कॅन गिव्ह इट समथिंग लाईक दिस. ही लाईनच काढून टाकेन, डझंट मॅटर. क्लिअर? ओके, हे बघितलं आपण डिफरन्स बिटवीन प्रिंट अँड रिटर्न युझिंग अ प्रिंट. आय गेस थोडासा याचा फॉन्ट साईज मोठा केला तर बरं होईल. डिफरन्स बिटवीन प्रिंट अँड रिटर्न आउटपुट. ठीक आहे, वाय नन? बिकॉज द फंक्शन डिड नॉट रिटर्न एनिथिंग. डिफॉल्ट रिटर्न टाईप जर इंटरव्ह्यू मध्ये विचारला की बाबा एक फंक्शन लिहिले त्याच्यामध्ये आपण काही एक रिटर्न करत नाही आहोत, सो इट विल ऑलवेज बी नन. रिटर्न. आता रिटर्निंग मल्टिपल व्हॅल्यूज. रिटर्निंग मल्टिपल व्हॅल्यूज. पायथन अलाउज रिटर्निंग मल्टिपल व्हॅल्यूज ॲज वेल. इथे ए कॉमा ए प्लस बी, ए मायनस बी सगळं काही करू शकतो. इफ आय जस्ट म्हणजे एकाच फंक्शन मध्ये आपण मल्टिपल गोष्टी करून आपण एक नवीन इथे क्लास करूया, मल्टिपल रिटर्न्स डॉट पी. सेव्ह. इथे कॅल्क्युलेशन फंक्शन नेम डीईएफ, दिस इज अ डेफिनेशन किंवा दिस इज अ कीवर्ड. रिटर्न अगेन अ पायथन कीवर्ड आणि इथे मी ऑपरेशन करतो आणि कॉमा सेपरेटेड. आता हे आपण ट्राय करूया की याचा आउटपुट काय येतं. सो इफ आय जस्ट लेट से प्रिंट, आता हे असं पण करू शकतो, हे आपण डिरेक्टली असं सुद्धा करू शकतो. आता रिटर्न आणि प्रिंट मधल्याचा अजून एक डिफरन्स दाखवायचा विसरलो. लेट से आय डोंट डू दिस. हा एक मेन आहे, विसरलो. तो कोणी पॉइंट आउट पण नाही केलं तुम्ही लोकांनी. ठीक आहे, चलो मी काय करतोय जस्ट ऑब्झर्व. प्रिंट आणि रिटर्नचा ऍडव्हान्टेज पण तुम्हाला समजेल की प्रिंट आणि रिटर्न दोन्ही पण इट शुड बी मे बी की एकत्र क्लब करूनच यूज करायला पाहिजेत मोस्ट ऑफ द टाइम, नॉट एव्हरी टाइम. आय एम जस्ट रनिंग दिस. आता इथे काय झालं, इकडे हे आउटपुट आलं. इथे तर मला 300 आउटपुट पाहिजे होतं, मग ते का नाही आलं? सो आता प्रिंट आणि रिटर्न मधला सिम्पलचा डिफरन्स, वी डिडंट राईट प्रिंट इनसाइड द फंक्शन. ठीक आहे, इकडे तू प्रिंट लिहू शकत होतास, दॅट इज वन थिंग. इंटेंडेशन नाही सचिन, हे बघ हे बाहेर कॉल केलंस, इंटेंडेशन इथे प्रॉपर आहे. इंटेंडेशनचा इश्यू जर असता तर त्याने कंपायलरने इश्यू दिला असता, प्रोग्राम तुझा रनच झाला नसता. ठीक आहे,
सो ह्या पॉइंटला ज्यावेळेस आपण कॉल करतोय त्यावेळेस त्याने तुला काहीतरी दिलंय, रिटर्न म्हणजे तुला काहीतरी दिलंय, बट ते तू कुठे स्टोअर केलंयस का? नाही केलेलंस. आणि पायथनमध्ये जोपर्यंत आपण स्टोअर करून कुठे ते प्रिंट करत नाही तोपर्यंत एक्सप्लिसिटली ते प्रिंट नाही होणार. फॉर एक्झाम्पल, जर मी ते नेम इज इक्वल टू, ठीक आहे, नेम इज इक्वल टू लेट्स से सचिन लिहिलं, ठीक आहे, आणि जर मी याला रन केलं तर त्या नेमचा काही एक यूज नाहीये, कारण मी नेम घेतला इकडे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पण स्टोअर केले, बट हे नेम कुठे मी प्रिंट केलंय किंवा नेम कुठे मी कुठल्या व्हेरिएबलमध्ये बेसिकली प्रिंट स्टेटमेंटमध्ये टाकले का? नाही, नॉट एट ऑल. इथे पण सेम गोष्ट झाली. फंक्शन बनवला, तिकडून आपल्याला रिटर्न मध्ये पण एखादी गोष्ट मिळाली, बट ती रिटर्न मध्ये आलेली गोष्ट आपल्याला कोणाला तरी असाइन करायला पाहिजे. सो आउटपुट किंवा ओपी वॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, व्हेरिएबल नेम, आणि मग प्रिंट करून ते आउटपुट. आता इथे पण एवढं जरी दिलं तरी सुद्धा ते काही नाही करणार आहे. सी दिस, काही नाही झालं, कारण ते आउटपुटमध्ये हे आणि हे सेमच आहे. द ओनली डिफरन्स इज की फंक्शन मधून जे आउटपुट आले ते आउटपुटमध्ये स्टोअर केलं, आणि ह्या केसमध्ये जी स्ट्रिंग व्हॅल्यू आहे ती नेम मध्ये स्टोअर केली, बट प्रिंट करतोय का कुठे? कुठेही नाही. सो व्हॉट यू कॅन डू, यू कॅन इदर डू समथिंग लाईक दिस, असं करू शकतो जेणेकरून आपला आउटपुट येईल, और इथे रिटर्न करायच्या आधी जरी तुम्हाला प्रिंट करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही लोक करू शकता, प्रिंट ए प्लस बी. बट ह्या केसमध्ये यू आर डुईंग दी ऑपरेशन ट्वाइस. इथे पण ऑपरेशन सेम करतोय, इथे पण ऑपरेशन सेम करतोय. सो आयडियली ऑपरेशन फक्त एकदाच करायचं, रिमूव्ह दिस प्रिंट, सेव्ह इट इन अ व्हेरिएबल, आणि ते व्हेरिएबल नंतर प्रिंट करायचं. अंडरस्टूड? इज दिस क्लिअर? ओके, ग्रेट. चलो, नाव मुव्हिंग ऑन मल्टिपल रिटर्न्स मध्ये पास करताना मी दोनच व्हॅल्यू पास करतोय. काय पास करतोय? लेट्स से 2,2, ठीक आहे, आणि इथे मी डिरेक्टली प्रिंट करतोय जे पण याचं आउटपुट येणार आहे, जे पण आपल्या कॅल्क्युलेशन फंक्शन मधून जे पण येतंय ते डिरेक्टली मी प्रिंट करतोय, मग माझं ते कन्सोलवरती प्रिंट होणार आहे. सो फॉर एक्झाम्पल पायथन 3 मल्टिपल रिटर्न्स डॉट पी, मी त्याने काय केलंय, ठीक आहे. सो इकडे काय केलं, कॅल्क्युलेशन नावाचं फंक्शन बनवलं, त्या फंक्शन मध्ये आपण 2 पॅरामीटर पास केलेत, आणि ते 2 पॅरामीटरशी आपण मल्टिपल ऑपरेशन्स आपण एक साथ देखील इकडे पास करू शकतो. सो दिस इज हाऊ वी कॅन डू दिस, ठीक आहे. चलो, नाव आता डिफॉल्ट पॅरामीटर, कधी कधी आता इथे या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये इथे तर 2 कंपल्सरी आहेत. इथे जर मी एक जरी पास नाही केला तर लगेच पायथन ओरडतो की ए भाई, मला 2 पाहिजेत, 2 पॅरामीटर तर पाहिजे, तर 2 पॅरामीटर दे मला, अदरवाईज मी काही नाही करणार. बट जर आपल्याला माहिती आहे की बाबा कोणत्या ना कोणत्या कंडिशन मध्ये जर जो पण कॉलर आहे, म्हणजे समजा तुम्ही एक फंक्शन बनवलंय, दुसरा कोणीतरी यूज करणार आहे डेव्हलपर, जो पण कॉलर आहे त्याने जर एखादी व्हॅल्यू पास नाही केली आणि आपल्याला एक डिफॉल्ट व्हॅल्यू घ्यायची आहे, ठीक आहे, तर त्या केसमध्ये वी कॅन डू समथिंग लाईक दिस, डिफॉल्ट व्हॅल्यू आणि खाली लिहूया, आणि याला तोपर्यंत आपण कमेंट करून टाकूया, म्हणजे हा एक्झिक्यूट नाही होणार, ठीक आहे. आता इथे ग्रीट नावाचं एक फंक्शन आहे. आता इथे नेम नावाचं एक पॅरामीटर आहे. व्हॉट इज नेम? इट इज अ पॅरामीटर. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. माझ्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत, लगेच फोन करून एक दिवस विचारणार, नाही आलं ना की मग मेंबर ओनली करून टाकतो सगळ्या गोष्टी. सांगतोय त्या गोष्टी लक्षात ठेवा. पॅरामीटर, दिस इज व्हॉट पॅरामीटर, ठीक आहे. आता या पॅरामीटरला मी काय केलंय, गेस्ट नावाची एक स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन केली. आता जर मी याला कॉल केलं, ग्रीट कॉल केलं, अँड इफ आय डोंट पास एनिथिंग, इथे एक्सपेक्ट करतोय 1 पॅरामीटर, बट मी काही नाही पास करत. हो, खूप साऱ्या लोकांनी ट्युपलला आन्सर केलं. गुड. पोरं देत आहेत बाबा लक्ष. ठीक आहे, नाईस. सी व्हॉट हॅपन, मी इथे काही एक पास नाही केलेलं. हॅव यू पास्ड एनी आर्ग्युमेंट्स? काय कोणतीही आर्ग्युमेंट पास केले का? नॉट एट ऑल. बट इथे डिफॉल्ट जी व्हॅल्यू होती त्याने तीच घेतली. ती तिथे घेऊन. आता जर मी इथे व्हॅल्यू पास केले,
सो ती काय करेल की बाबा जी मी व्हॅल्यू पास केले माय युट्यूब फॅमिली विच इज यू गाईज, ती इकडे तो प्रिंट करेल. समजलं? जर इथे मी व्हॅल्यू पास नाही केली, आणि दिस कॅन हॅपन, कधी कधी तरी एखादा फंक्शन आपल्याला क्रिएट करावा लागेल जिथे भले युजरने प्रॉपर व्हॅल्यू किंवा युजरने किंवा जो दुसरा प्रोग्राम यूज करणार आहे तुमचं फंक्शन, त्याने जरी प्रॉपर व्हॅल्यू पास नाही केली तरी सुद्धा आपण त्याच्यामध्ये एक डिफॉल्ट व्हॅल्यू जेणेकरून आपल्याला एरर नाही. ठीक आहे, गेस्ट रिप्लेस केले, येस, डिफॉल्ट व्हॅल्यू ही होती आणि जर मी व्हॅल्यू पास केली तर त्याने ती ओव्हरराईड केली आणि ओव्हरराईड करून गेस्टच्या बदल्यात त्याने ही व्हॅल्यू इकडे घेतली. अंडरस्टूड? ओके, चला मूव्हिंग अहेड. हा एक मस्त इकडे, हा सी दिस, आर्ग्युमेंट्स कॅन बी पास्ड युजिंग पॅरामीटर नेम ॲज वेल. ठीक आहे, सो इफ आय, आता अजून डिफरंट टाईप्स, आतापर्यंत आपण काय बघितलेलं की डायरेक्टली ए कॉमा बी किंवा काही नाव वगैरे देऊ शकतो, काही तिथे मी व्हेरिएबल नेम देऊ शकतो ॲज अ पॅरामीटर. नंतर आपण बघितलं की ओ डिफॉल्ट व्हॅल्यू पण देऊ शकतो, जर काही नाही झालं तर डिफॉल्ट व्हॅल्यू, कुछ नहीं है तो भाई चलो कुछ ना कुछ तो हो ही जाएगा. ठीक आहे. ओके, सो ह्या केसमध्ये अजून एक टाईप आहे आपल्याकडे, तो टाईप जो आहे तो बाय आर्ग्युमेंट नेम. आर्ग्युमेंट नेम, इथे नेम पास केलंय, एज पास केलंय, सो नेम एज इज इक्वल टू, आता ह्याचा सिक्वेन्स अंडरस्टँड करा. व्हॉट इज द सिक्वेन्स ऑफ दिस? पहिला आहे, फर्स्ट आहे नेम आणि सेकंड आहे एज. This is a parameters. Again, I am emphasizing on one thing. Parameters. What these things are? These are parameters. These are arguments. आता आर्ग्युमेंटचा सिक्वेन्स बघा इकडे. आर्ग्युमेंट मध्ये काय करतोय, पहिला एज पास केलं, नंतर मग नेम पास केलं. वरती पहिला नेम पहिला होता. जर मी डिरेक्टली पास केलं असतं ना, विदाउट नेम्स, तर त्याने काय केलं असतं की बाबा पहिलं जे आहे ते माझं नेम आहे, इवन दो मी एज पास करतोय. दुसरं जे आहे ते माझं एज आहे, इवन दो मी इकडे नाव पास करतोय. मग त्या केसमध्ये त्याने काही एक वेगळं केलं नसतं, त्याने डिरेक्टली जे दिलंय ना तेच इथे प्रिंट केलं असतं. नेमच्या जागी त्याने इथे 25 प्रिंट केलं असतं आणि सो ऑन. ठीक आहे, बट जस्ट बिकॉज आपण इथे त्याला एजला, मग तो काय करेल की या एज मध्येच 25 पास करेल आणि या नेम मध्ये आकाश पास करेल. इफ आय रन दिस, आकाश अँड 25. ठीक आहे, सो मेक शुअर की आता जर अजून एक एक्झाम्पल घेऊया, डेफिनेशन. ठीक आहे, मे बी काय करूया, प्रिंट स्कूल कॉलेज, मे बी स्कूल कॉलेज म्हणून. ठीक आहे, आता इथे मी पहिला पास करतोय माझं स्कूल आणि दुसरं पास करूया कॉलेज, CLG देतो. ठीक आहे, कोलन प्रिंट स्कूल, त्याच्यानंतर प्रिंट CLG कॉलेज. आता याला मला कॉल पण करायचं. कॉल करायचा, कसा कॉल करणार आपण, प्रिंट स्कूल कॉलेज. आता लेट से माझं स्कूलचं नाव होतं उत्कर्ष मंदिर. ठीक आहे, माझ्या 12वीच्या कॉलेजचं नाव होतं पाटकर. ठीक आहे, या दोन गोष्टी केल्या. आता ज्यावेळेस मी प्रिंट करतोय तर पहिला स्कूलमध्ये उत्कर्ष मंदिर गेलं आणि कॉलेजमध्ये पाटकर गेला. आता मला जर याला लेट्स से मी याला कॉलेज दिलं आणि मी याला स्कूल देतोय, सो तशा व्हॅल्यू जाणार त्याच्यामध्ये. पाटकर पहिला इथे स्कूलच्या जागी पाटकर गेला आणि दुसरं कॉलेजच्या इथे उत्कर्ष मंदिर आलं. सो याला आपण फिक्स पण करू शकतो, स्कूल आणि इथे कॉलेज. आणि इफ आय रन दिस, CLD झालं का, कॉलेज. चला, अंडरस्टूड? इज दिस क्लिअर? हा कोणत्या टाईपचा आहे की बाबा आपण तिथे आर्ग्युमेंट जे आहे तर ते आपण कीवर्ड आर्ग्युमेंट्स बोलतात त्याला, कीवर्ड आर्ग्युमेंट्स. समजलं का पोरांनो, समजलं का? ठीक आहे, चलो लेट्स मूव्ह अहेड. आय गेस होत आले वाटतं, अजून तर पुढे मग एक्झाम्पल असेल. पोझिशनल आर्ग्युमेंट्स. पोझिशनल जे आतापर्यंत आपण बघत आलोय ते दीज आर दी पोझिशनल आर्ग्युमेंट्स.
पोझिशनल आर्ग्युमेंट्स. कोणते पोझिशनल आर्ग्युमेंट्स? हे वाले, जिथे आपण आपल्याला जसं पास करा. फॉर एक्झाम्पल दिस, इथे 100 माहिती आहे, ए 100 असणार, बी माझं 200 असणार. सो दीज आर माय पोझिशनल आर्ग्युमेंट्स. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. ठीक आहे. सो तेच एक्झाम्पल इकडे पण दिलेलं, नेम अँड सिटी, नेम अँड सिटी. स्वॅप केलं तर मग ते जसेच्या तसं, जशी ऑर्डर आहे पॅरामीटरची, त्याच ऑर्डरने तो आपले आर्ग्युमेंट्स घ्यायचा ना, त्याच्यामध्ये काही एक वेगळा फरक नसणार. ठीक आहे. नाव arbitrary arguments, star args, used when number of arguments in unknown. आता कोणीतरी एक क्वेश्चन विचारलेलं की दादा कितीपर्यंत पास करू शकतो? आता मी बोलतो की बाबा तुला जेवढे पास करायचे तेवढे कर, काही एक लिमिट नाहीये. तर एक तर मी त्याची लिमिट ठरवते. लिमिट कशी ठरवते? ठीक आहे. इथे पहिली आर्बिट्ररी फंक्शन्स म्हणून लिहूया .py. ठीक आहे. आता ह्याला फक्त मी कॉपी करतो. सी व्हॉट इज हॅपनिंग. ज्यावेळेस आपण एक स्टार दिली, फक्त एक स्टार, त्याचा आपण ह्याला इथे आपण कॉपी पण करून घेऊया हेडिंगला. आणि जर उद्या सकाळी कोणाची कमेंट नाही आली सांगून सुद्धा, तर मग सगळे लाईव्ह सेशन मेंबर ओनली करून टाकतो. हे मी प्रत्येक लाईव्ह सेशन मध्ये बोलतोय, पण अजूनपर्यंत केलेलं नाही. ठीक आहे. चलो, हिअर डेफिनेशन, नंबर्स, स्टार आर्क्स, आणि इथे आर्क्स. नाव चेंज करून बघायचं, बघूया काय होतं. ट्राय मारायचं. जे दिलंय ते जसंच्या तसं चालवायचं असं काही नाही. यू कॅन क्वेश्चन ईच अँड एव्हरीथिंग. ऑलवेज क्वेश्चन व्हॉट यू डू नॉट अंडरस्टँड. चाललं. असं काही गरज नाहीये की इथे आर्ग्स द्यायचं. बेसिकली हे कशासाठी देतात? दीज आर दी स्टँडर्ड्स. जर एस दिलं तर लोकांना वाटेल की काय एस, बट आर्ग्युमेंट्सचा शॉर्ट फॉर्म आर्ग्स जर दिला तर लोकांना समजेल की बाबा स्टार आर्ग्स म्हणजे एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपण तिथे देऊ शकतो. मग इथे एक आर्ग्युमेंट दिला तर तो एक आर्ग्युमेंट ऍक्सेप्ट करेल. अँड अगेन टाईपची सेफ्टी नाहीये त्याच्यामध्ये. सो इफ आय पास इन नेम, मे बी लेट्स से कोण आहे खाली, सचिन आहे, त्याच्यानंतर इकडे धनंजय आहे. धनंजय आमचा पण एक सिनियर, म्हणजे सिनियर होते, आहेत बेसिकली आधीच्या कंपनीत, त्यांना आम्ही डीजे बोलायचो. ठीक आहे. सो हर्षवर्धनचं HW लिहितो. एनी नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आय कॅन पास इट ओव्हर हिअर, आणि तेवढे सगळे आर्ग्युमेंट्स तो इकडे घेईल. डझंट मॅटर ऍट ऑल. ठीक आहे. सो इथे तो प्रिंट करत जाईल. आता इथे जर मी 1, 2, 3, 4 जर असं दिलं तर काय होतंय ते पण ट्राय करूया. जेवढे पण आर्ग्युमेंट पास करतोय, जर स्टार आर्ग्स असं काही आपण ऍज अ इनपुट पॅरामीटर दिलं, अगेन इनपुट पॅरामीटर्स and input arguments. Input parameters, input arguments. So these are the arguments. You can pass as many arguments as you want because you have given a parameter for your function as a star or arbitrary arguments. So you can pass in any sort of parameters over here, no limits at all. समजलं? सो अगेन जस्ट टू रिवाइज दिस पर्टिक्युलर थिंग, इकडे आपण मल्टिपल आर्ग्युमेंट्स, आपल्याला ज्यावेळेस आपल्याला त्याची लिमिटच माहिती नाही की एक आर्ग्युमेंट येईल, 2 आर्ग्युमेंट येईल, 3 आर्ग्युमेंट येईल, 10 आर्ग्युमेंट येतील, व्हॉट एव्हर इट इज, त्यावेळेस आपण असं काही इकडे करू शकतो. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल घेऊया फक्त इथे सिम्पलचं. काय केलंय इथे, टोटल इकडे नंबर्स दिलेत. आता हे जे नंबर्स आहेत त्याच्यावरती आपण बेसिकली लूप करू शकतो, फॉर लूप, जे आपण लास्ट टाइमला पण बघितलेलं. हे जे नंबर्स येणार आहेत, आय कॅन पास इन 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, व्हॉट एव्हर, आणि जेवढे पण नंबर्स मी पास करणार आहे त्याचं सम तो देईल. आता हे तर उलट चांगलं आहे. एक आर्ग्युमेंट पास कर, 2 आर्ग्युमेंट पास कर, 3 आर्ग्युमेंट पास कर, तुझं जे पण फंक्शन आहे ते तुला ऍडिशन करूनच देणार त्याचं. से दिस 60, 10 प्लस 20 प्लस 30 इज इक्वल टू 60, आणि त्याने प्रिंट केला. सिम्पल. याच्यामध्ये काही डाऊट आहे का? ओके. आता त्याच्यातलाच एक टाईप आहे आर्बिट्ररी कीवर्ड आर्ग्युमेंट्स, ज्या ह्याच्यामध्ये आपण डबल स्टार जर दिला, ठीक आहे, जर त्याला डबल स्टार जर दिला तर त्याच्यामध्ये आपण की व्हॅल्यू पेअर पास करू शकतो. जस्ट मी फंक्शनचे जे कॉल आहेत ते कमेंट आउट करतो, म्हणजे आपलं प्रिंट नाही होणार काहीच. ठीक आहे.
वी आर टॉकिंग अबाउट कीवर्ड, आर्बिट्री कीवर्ड आर्ग्युमेंट्स. आता हे आर्बिट्री कीवर्ड आर्ग्युमेंट्स काय करतात? हे आर्बिट्री कीवर्ड आर्ग्युमेंट्स बेसिकली आपल्याला की व्हॅल्यू पेअर मध्ये, जे आपण इथे पण बघितलेलं, कुठे बघितलेलं, एक एक्झाम्पल बघितलेलं आपण, कुठे, दिस वन, की व्हॅल्यू. ठीक आहे, याच्यामध्ये की व्हॅल्यू कुठे होतं, दिस वन. बट ह्या केसमध्ये आपण लिमिटेड आर्ग्युमेंट पास करत होतो. ठीक आहे, ह्या केसमध्ये आपले लिमिटेड आर्ग्युमेंट्स होते. इथे 2 पास केलेत, ते पण इथे 2च पास केले, हे लिमिटेड झाले. ठीक आहे. बाय द वे, जर कोणी विसरलं असेल थम्सअप द्यायला लाईव्हला, प्लीज गिव्ह इट अ थम्सअप. आणि आर्बिट्रीमध्ये डबल स्टार. नॉर्मल जे आर्बिट्री आहे, आर्बिट्री आर्ग्युमेंट सिंगल स्टार, त्याच्यामध्ये डिरेक्टली किती पण आर्ग्युमेंट्स पास करू शकतो, दिस वन और दिस वन. बट की डब्ल्यू आर्ग्स, आता अगेन नाव मॅटर करतं का? काही द्या, कोण आहे शेवटी, सचिन आहे. ठीक आहे, तर सचिन नाव देतो, फरक नाही पडत आपल्याला. पण आता हे जे स्टँडर्ड्स आहेत, हे जे स्टँडर्ड्स आहेत, त्याच्यामुळेच आपल्याला प्रोग्रामिंगमध्ये काही स्टँडर्ड्स बघायला मिळतात. भले आपण काही नाव देऊ शकतो, एक्स वाय झेड, ए ए ए, बी बी बी, डझंट मॅटर, बट ते काहीतरी मिनिंगफुल असलं पाहिजे. हे स्टँडर्ड आहे, मग सगळ्यांना कळेल की बाबा की व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स, की व्हॅल्यू आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. सो अगेन दुसरं एक्झाम्पल, स्टुडंट स्टार स्टार, 2 स्टार म्हणजे की व्हॅल्यू आर्ग्युमेंट. त्याच्यानंतर असं काय, की व्हॅल्यू डिक्शनरी आहे आपली, डिक्शनरी मधून असं काही आपण डेटा रीड करू शकतो. डिक्शनरी डेटा रीड करण्यासाठी डेटा म्हणजे जे पण इनपुट येते, जर इथे जे नाव असेल तेच नाव घ्यायचं, ते नाव घेऊन त्याला स्क्वेअर ब्रॅकेट द्यायचा, सिंगल कोट, तिथे आपली व्हॅल्यू टाकू शकतो. ठीक आहे. गुड गुड हर्षवर्धन. ठीक आहे. अजून काही आहे का? आता छोटे छोटेच कॉन्सेप्ट आहेत पुढे. बऱ्यापैकी फंक्शनचे जे जे पाहिजे, जे जे गरजेचं आहे, तेवढं सगळं घेतलेलं आहे आज. ठीक आहे. एक छोटेसे 2-3 कॉन्सेप्ट आहेत, तेवढे घेऊन मग काही क्वेश्चन्स वगैरे असतील तेवढे गप्पा-टप्पा करून मग बंद करूया आपण. ठीक आहे. ओके. सो थोडेसे कॉन्सेप्ट आहेत, तेवढे फक्त एक पटापट घेऊया. नॉट अ बिग डील. ठीक आहे. कॉपी पेस्ट. हे जे आतमधले आहेत ना, त्यांना आपण बोलतो लोकल व्हेरिएबल्स, जे फंक्शनच्या आतमध्ये असतात. फंक्शनच्या आतमध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांना आपण लोकल व्हेरिएबल बोलतो. ठीक आहे. फंक्शनच्या बाहेर जे आहेत, ठीक आहे, फंक्शनच्या जे बाहेर आहेत त्याला आपण ग्लोबल व्हेरिएबल बोलतो. त्याला आपण ग्लोबल व्हेरिएबल बोलतो, कारण ते व्हेरिएबल्स कोणी पण ऍक्सेस करू शकतो. आता हे जर एक मी दाखवले इथे, जर मी नेम लिहिलं, समज नेम किंवा माय नंबर, तर ह्या माय नंबरला मी बाहेर कुठेही ऍक्सेस नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल जर मी प्रिंट केलं फंक्शनच्या बाहेर माय नंबर, तर मग तो मला एरर देणार, कारण हा माय नंबर ह्या फंक्शनच्या आतमध्ये आहे. ह्याचा जो स्कोप आहे तो या फंक्शनच्या पुरताच आहे. स्कोप म्हणजे फंक्शनच्या पुरताच आहे. फंक्शनच्या बाहेर त्याचं काही एक अस्तित्व नाहीये. त्याचं जे अस्तित्व आहे ते एवढ्या पुरतच आहे. ठीक आहे. सो माय नंबर जर मी इथे सेव्ह जर केलं आणि इफ आय ट्राय टू रन दिस, तो बोलेल की माय नंबर इज नॉट डिफाईन्ड लाईक प्रायव्हेट प्रोटेक्टेड पब्लिक. येस, ऍब्सोल्युटली. अजून याच्यामध्ये आपण ज्यावेळेस उप्स करू ना हर्षवर्धन, यू विल बी एबल टू रिलेट प्रायव्हेट प्रोटेक्टेड वाल्या गोष्टी, त्या पण येणार आहेत अजून पुढे. याच्यामध्ये पण आहे उप्स. ठीक आहे. आता इथे एक्स हा बाहेर आहे. सो इफ आय ट्राय टू ऍक्सेस दिस एक्स, तर मला तो इझिली मिळेल, कारण एक्स हा बाहेर आहे मेथडच्या. जर मेथड किंवा फंक्शनच्या बाहेर जर आपला एखादा व्हेरिएबल असेल, सो दॅट इज माय ग्लोबल व्हेरिएबल. दॅट इज माय ग्लोबल व्हेरिएबल. अँड इफ आय रन दिस अगेन, मला इथे 50 माझा प्रिंट पण होतोय. सो दिस इज माय ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे. आपला कुठला कुठला बघितला, एक लोकल व्हेरिएबल बघितला आणि एक ग्लोबल व्हेरिएबल बघितला. आता ग्लोबल कीवर्ड म्हणून पण एक आहे. ग्लोबल कीवर्ड, जर जर मला ग्लोबल व्हेरिएबल मॉडिफाय करायचा आहे, ठीक आहे, इथे आता काय केलंय, आय जस्ट कॉपी दिस वन, इथे नवीन फाईल बनवतो, व्हेरिएबल स्कोप डॉट पी वाय पेस्ट करतो. सी व्हॉट हॅज हॅपन. हा माझा ग्लोबल आहे, काउंट माझा ग्लोबल आहे. आता ग्लोबल माझा जो आहे तो इकडे, आता जर समजा की मी ग्लोबल नाहीच दिलं, ग्लोबल मी नाही दिला, याला मी रिमूव्ह करतो, तर मग ग्लोबल ची व्हॅल्यू काय येते ती आपण बघूया. ते व्हेरिएबल स्कोप,
कॅन नॉट ऍक्सेस लोकल व्हेरिएबल काउंट. आता इथे काय झालं की हा जो काउंट आहे दिस इज अ ग्लोबली स्कोप किंवा ग्लोबल व्हेरिएबल झाला हा माझा. सिमिलरली हा जो आतला आहे हा वेगळा व्हेरिएबल होणार आहे माझा. अर्धी पोरं पळाली. आतला जो व्हेरिएबल आहे दिस इज अ डिफरंट व्हेरिएबल. दिस इज नॉट अ सेम व्हेरिएबल. जर तुम्हाला लोकांना वाटत असेल की हा व्हेरिएबल आणि हा व्हेरिएबल सेम आहे तर नॉट एट ऑल. दिस वन इज डिफरंट, दिस वन इज डिफरंट. कॅन नॉट ऍक्सेस लोकल काउंट वेअर द व्हॅल्यू. इथे त्याला व्हेरिएबलच मिळत नाहीये तो. कारण हे काउंट प्लस वन म्हणजे काय, ह्याची काउंट इज इक्वल टू काउंट प्लस वन. ह्याचा मिनिंग हा होतो ज्यावेळेस आपण प्लस इक्वल टू देतो ना, बट आपल्याकडे काउंट नावाचं व्हेरिएबलच नाहीये म्हणून तो इकडे एरर देतोय. मग ह्याच्यासाठी मला इकडे काउंट एक व्हेरिएबल डिफाईन करावा लागेल आणि त्याची व्हॅल्यू लेटसे मी 0 दिली आणि त्याच्यानंतर मी केलं तर मला त्याची व्हॅल्यू इकडे मिळेल. काउंटची व्हॅल्यू 0 आहे आणि काउंट प्लस वन काही एक नाही झालं. ठीक आहे. आता ह्याला जर आतल्या व्हेरिएबलला जर मला ग्लोबल बनवायचं आहे म्हणजे बाहेरचं जे व्हेरिएबल आहे तेच मला आतमध्ये यूज करायचं आहे, तर सेम नाव असेल तर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेम नाव. जर इथे वेगळं नाव दिलं तर मग काही फरक नाही पडणार. ठीक आहे. प्री अँड पोस्ट इन्क्रीमेंट. येस, प्री अँड पोस्ट इन्क्रीमेंट करेक्ट. ठीक आहे. सो जर बाहेरचं व्हेरिएबल इकडे मला ग्लोबली स्कोप करायचं असेल, बेसिकली हा आणि हा सेम होऊन जाणार त्या केसमध्ये आणि त्याची व्हॅल्यू मला इकडे 1 देणार. आता आधी त्याची व्हॅल्यू 0 होती, ती आतमध्ये जाऊन त्याची 1 झाली. 1 झाल्यानंतर इकडे प्रिंट पण माझा 1 झालेला. ठीक आहे. सो दिस इज हाऊ वी कॅन यूज दी ग्लोबली स्कोप्ड व्हेरिएबल्स ॲज वेल. ओके. सो बाकीचे फंक्शन, इनसाइड फंक्शन वगैरे आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करू त्यावेळेस बघूया हे आपण. हे एवढं सध्या तरी जर तुम्हाला लोकांना एक्सप्लोअर करायचं असेल तर हा पार्ट एक्सप्लोअर करा, की कोणत्या 12व्या स्लाइड पासून. इथे सगळे एक्झाम्पल दिलेले आहेत. सगळे एक्झाम्पल आहेत. लॅम्बडा वगैरे, हे लॅम्बडा वगैरे पण आपल्याला पुढे घ्यायचे आहेत. सध्यासाठी तेवढे गरजेचं नाहीये. स्लोली आपण या गोष्टी घेऊ. बट फंक्शन वरती आज जेवढा पण फोकस होता तेवढा फंक्शन वरती केला. युजली हे एवढं पण जास्त कधी यूज होणार नाही. कुठे करायचं, काय नाही करायचं ते आपण बघूया. ठीक आहे. चालेल. अगेन डोंट फॉरगेट टू लाईक द व्हिडिओ आणि या व्हिडिओच्या नंतर इथे कमेंट न टाकता त्या व्हिडिओवरती कमेंट टाकायचं. ठीक आहे. चालेल. वाइंड अप करूया. इज देअर एनी क्वेश्चन्स फ्रॉम एनीवन बिफोर वी वाइंड अप? आय एम जस्ट गोइंग टू वेट 4 मिनिट्स. त्याच्यानंतर वाइंड अप करूया आपण.